नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अंतरा वागवे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आता आम्ही चाललो आहे कुडाळला. तिथे साई मंदिर आहे तिकडे, म्हणजे साईबाबांचं ते पहिलं मंदिर आहे जे 1 रुपयामध्ये त्यांनी म्हणजे पैसे दिलेले आणि ते बांधून घेतलेलं. ते जास्त कोणाला माहिती नाही, सगळ्यांना वाटतं शिर्डीचं पहिलं मंदिर आहे, पण इकडे कुडाळचं त्यांचं फर्स्ट मंदिर आहे. अजून इन्फॉर्मेशनसाठी पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवते. चला आपण बघूया आता. रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन उजव्या हाताला, पण तो रोड जातो ना राईट तिथून. येऊ इथे पण स्टेशन आहे. इथूनच आम्ही आता लेफ्ट घेतोय. हे बघा स्टेशन. कुडाळ स्टेशन लागे. हो, कुडाळ स्टेशन. साई दरबार. साई दरबार. साई मंदिर 500 मीटरवर आहे. कविलगाव नेरूर भारतीय सर्वात पहिले साई मंदिर. भारतातील पहिलं साई मंदिर आहे हे. कोकणची शिर्डी. येणाऱ्या सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत. पोचले आता आपण. समोर मंदिर आहे बघा. पालखी सोहळा पण होतो इथे. 28 मे. आज तारीख किती आहे? काल होती वाटतं ना आई पालखी सोहळा? काल होती. चला स्थापना सण. आतमध्ये जाऊयात आपण.
बघा दिली इथे, मस्त आहे मंदिर आतमधून पण. बघा इथे पण स्ट्रक्चर दिले आहेत त्यांनी. गणपतीची मूर्ती बघा, गणपती बाप्पाची पाया पडूया. हनुमान आहे, गणपती आहे, 3 माकडं बघा, गांधीजींची सांगितलेली तशी. हे बघा साईबाबांचं इथे स्ट्रक्चर दिलं आहे. इथे पण फ्रेम केली त्यांची. त्यांनी इथे इन्फॉर्मेशन पण दिली आहे, मूर्ती स्थापना आणि मूर्तिकार वगैरे कोण आहे त्याच्याबद्दल इथे दिली आहे सगळं इन्फॉर्मेशन. इथे पण दिले आहेत इन्फॉर्मेशन सगळ्यांची. तिथे पण इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी. इकडे काय की दिसत नसेल कारण लाईट नाही आहे, लाईटचं दिसेल. हे बघा ते पण इन्फॉर्मेशन दिली. ज्या साई भक्तांचा बाबांच्या अंगावरील वस्त्र घ्यायचे असेल त्या साई भक्तांनी 6.25 मीटर वस्त्र, शर्टिंग ड्रेस मटेरियल किंवा योग्य वस्त्र श्री साई चरणी अर्पण करावे. मस्त आहे मठ. आम्ही पण पहिल्यांदा आलो मंदिरामध्ये. हे बघा मूर्तिकार आहे श्री मुनगेकर. मस्त आहे मंदिर आणि हे पहिलं आहे भारतातील मंदिर. शिर्डीप्रमाणे इकडे पण महाप्रसाद आहे. स्थापना 10 मे 2024. मागच्या वर्षीच हे केलं आहे. सॉरी 2024 आता चालू आहे ना. हल्लीच केलं ना बाबा हे. डेट दिली आहे तिथे. सॉरी 2024 मी विसरली. कृपया पात्राने येथे काढावी. इथे पण महाप्रसाद असतो बघा. आय थिंक इथे थर्सडेचा असतो बाबा. रोज असतो थर्सडेचा की रोज असतो? थर्सडेला असेल फक्त. अजून काम चालू बघा. इथे इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. दूध शिर्डी कविल गावाची, कविल कट्टा म्हणून समथिंग गावाचं नाव आहे बघा. त्यांनी ते इन्फॉर्मेशन दिली. सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं स्वभक्ति. सो आता मी आलो आहे सातेरीच्या मंदिरात. मागच्या व्हिडिओमध्ये पण आलेलो आम्ही. तर हे सेकंड टाईम आलो आहे. साईंच्या मंदिरातून आता इकडे आलेलो आहे की आमच्या घरापासून किती वेळ आहे बाबा? 2 किलोमीटरवर आहे मामाच्या घरापासून.
तुळस लावली बघा बाहेर. आता आतमध्ये जाऊया आपण. आई तिकडे केळी घ्यायला गेली आहे. ते बसायला पण मस्त गेलं बघा. हवेशीर जागा आहे. आतमध्ये जाऊया आपण आता. देव नाचवतात ना त्यांचे ते खांब येते बघा. फेऱ्या मारूयात आपण. इथे बाजूला पण एक छोटं मंदिर आहे. वेतोबासारखंच आहे. त्यांच्या चपल्या वगैरे ठेवल्या आहेत. मागच्या वेळी पण आपण आलेलो इथे. माहिती आहे मागच्या वेळी पण आलेलो बघा. तिथे ठेवा हे वेतोऱ्याचा वेतोबा आहे हा बघा हा. आणि ही त्यांची चपला किती मोठे आहेत बघा साईज पायाची. आता एक हात पण नाही आहे तेवढा. हा बघा मोती मस्त आहे. आता आम्ही खायला थांबतो बघूया चालू आहे का. मंदिराच्या बाजूलाच आम्ही मागच्या वर्षी आलेलो तर इथून खाल्लेली कांदा भजी. आणि आता ओपन असेल तर ठीक, कारण आम्ही सकाळी नाश्ता पण नाही केला आहे. ओपन बघा. कांदा भजी मागवली आणि उसळ मागवली. आता आम्ही खायला स्टार्ट करतो. चुलीवरची आहे भजी बघा. खेकडा बोलतात का याला? खेकडा खेकडा भजी म्हणजे कांदा भजी. थोडा शेप त्यांचा टाकत असेल बघा. आणि आता बघा उसळ मागवली. उसळ पाव. कांदा भजी पण मस्त आहे. टेस्ट चांगली आहे.
नको अवघे कांदा भजी मागवलं. उसळ खाल्ली आम्ही, मस्त होती, मला टेस्ट खूप आवडली. आणि आता बाबा चाललेत गाडी आणायला मंदिराकडे. हा खूप गरमी आहे, हल्ली पाऊस पण नाही पडला आहे, त्यामुळे अजूनच गरमी झाली आणि सगळे जे किडे होते ते सगळे आता बाहेर पडत आहेत. झालं तर उद्या नाही तर परवा आम्ही निघू मुंबईला. बघा. आणि सातेरी मंदिराच्या बाजूलाच आहे, सातेरी मंदिराच्या लेफ्ट साईडला आहे. तुम्हाला येताना ते लागेल. आता आम्ही निघालोय घरी, तर प्लॅन चालू आहे संध्याकाळी कुठे जायचं त्याचा. एक काम करायचं अंतर, आपण आता गेल्यावर आहे ना पहिलं आता ते प्लॅस्टिक ओके ओके. हा उद्या मुंबईला जायचं आहे. उसाचा रसा तिथे असेल तर प्यायला घ्यायचं आहे ना. 20 रुपये एकच ग्लास घ्या. ही कसली मशीन आहे बाबा? अच्छा सिमेंट मिक्सरचं. तू दाखवले थांबा, खायत बसलाय. तुझ्या मम्मीकडे बघा. आजी पण बसली. घेतला गेम खेळतोय बघा. कोणता गेम आहे रे हा? हा तू कोणता गेम आहे? क्रिकेटचा कोणता तरी गेम खेळतो आणि आजी बसली हो इथे. अरे लाजतो तू. काकीने पेज दिले बघा. बाबांनी संपवली पण. या पुढचा व्लॉग आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.